लॉग इन करा मुंबईतक.in वर. सुतारानं लाकूड कापण्यास सांगितलं, पण त्याने पूर्ण जंगलच कापून काढलं. राजद्रोहासारख्या कायद्याच्या अंमलबजावणीची ही स्थिती आहे. एखादा पक्ष किंवा एखादी व्यक्ती यांचा विरोधी आवाज दडपण्यासाठी राजद्रोह म्हणजे सेडिशनच्या कायद्याचा गैरवापर होऊ शकतो. ग्रामीण भागात पोलीस अधिकाऱ्याला एखाद्या व्यक्तीला अकारण गुन्ह्यात अडकवायचा असेल तरी सुद्धा तो राजद्रोहांच्या म्हणजे त्या गुन्ह्याच्या तरतुदीचा सहजपणे गैरवापर करू शकतो. आणि या गुन्ह्यांमध्ये सेडिशनच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हा सिद्धतेचे प्रमाण म्हणजे कन्व्हिक्शनचा रेट हा अत्यंत कमी आहे. हा मुद्दा सरकारने लक्षात घ्यायला हवा. ही जी सगळी स्टेटमेंट्स आहेत ती काही माझी स्टेटमेंट्स नाही आहेत, तर सरन्यायाधीश NV रमण्णा, न्यायाधीश AS बोपण्णा आणि ऋषिकेश रॉय या 3 जजेसच्या खंडपीठाने, सुप्रीम कोर्टातील जजेसच्या खंडपीठाने याबद्दल ज्या याचिका चालू आहेत त्यांच्या सुनावणीच्या दौरान ही निरीक्षणं म्हणजे ऑब्झर्वेशन्स नोंदवलेली आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की या पूर्ण कायद्याबद्दल पुन्हा एकदा कुठेतरी विचार करणं आवश्यक आहे. आणि तो विचार का करणं आवश्यक आहे यावरच मी तुमच्याशी आज बोलणार आहे. नमस्कार, मी साहिल जोशी. सेडिशन म्हणजे राजद्रोहाची दुसरी बाजू काय हा मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर प्रश्न असा आलेला आहे की अचानक हा मुद्दा कुठे पुढे आला. तर अनेक याचिका या सुप्रीम कोर्टासमोर आल्या होत्या. त्यातल्या काही याचिका या पत्रकारांनी केलेल्या आहेत. एडिटर्स गिल्ड आणि प्रशांत भूषण यांची सुद्धा याचिका सुप्रीम कोर्टासमोर आहे. या सगळ्या याचिकांना एकत्र करून त्याच्यावरती सुनावणी कुठेतरी करण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाच्या या 3 जजेसच्या खंडपीठाने करण्याचा ठरवलेला आहे. पण त्याआधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे की या गुन्ह्यांची जी नोंद होते असं म्हणजे सुप्रीम कोर्टाला का वाटलं की कन्व्हिक्शन योग्य पद्धतीने होत नाही, फार कमी कन्व्हिक्शन होतं आणि कोणाला गुन्ह्यात गुंतवायचं असेल, कोणाचा बदला घ्यायचा असेल, कोणाला त्रास द्यायचा असेल तर राजद्रोहाचा गैरवापर होऊ शकतो असं सुप्रीम कोर्टाला का वाटलं प्रायमे फसी किंवा ऑब्झर्वेशनमध्ये. तर आपण समजून घेतलं पाहिजे की केंद्र सरकारची NCRB म्हणजे गुन्ह्यांची नोंद करणारी जी संस्था आहे त्यांनी 2014 पासून IPC 124A म्हणजे राजद्रोहाचा जो गुन्हा आहे तो IPC 124A च्या अंतर्गत या सेक्शनच्या अंतर्गत दाखल करण्यात येतो. आणि त्याची जी आकडेवारी आहे 2014 ते 2019 पर्यंत जी 5 वर्षाची आकडेवारी आपण जर बघितली तर आतापर्यंत एकूण 326 केसेस दाखल झाल्या होत्या आणि ज्याच्यामध्ये 559 लोकांना अटक करण्यात आली होती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल फक्त 10 जणांवरती गुन्हा सिद्ध होऊ शकला कोर्टामध्ये. गेल्या काही दिवसांमध्ये देशांमध्ये राजद्रोहाच्या गुन्ह्यांच्या संदर्भात 3 महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. पहिल्या घटनेत आंध्र प्रदेश पोलिसांनी 2 TV चॅनल्सच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. दुसऱ्या घटनेत पत्रकार विनोद दुआंचं नाव तुम्ही ऐकलं असेल, यांच्या विरोधात हिमाचल प्रदेशमध्ये राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. तो सुद्धा शेवटी सुप्रीम कोर्टाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. आणि तिसऱ्या घटनेमध्ये लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल जे पूर्वी दादरा नगर हवेलीचे प्रशासक होते यांच्या धोरणांच्या विरोधात विरोध केला म्हणजे त्याच्याबद्दल आवाज उठवला म्हणून चित्रपट निर्माती आयेशा सुलताना हिच्या विरोधात सुद्धा राजद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. तिला सुद्धा शेवटी हायकोर्टातनं रिस्पाईट मिळाला. या तिन्ही घटनांमुळे देशामध्ये पुन्हा एकदा राजद्रोहांच्या गुन्ह्याचा म्हणजे राजद्रोहाच्या सेक्शनचा चुकीचा वापर केला जातोय का याबद्दलची चर्चा सुरू झाली. देशातले कायदे तज्ज्ञ आणि अभ्यासक यांच्या मते देशद्रोहाचा गुन्हा हा दिवसेंदिवस कालबाह्य होत चाललेला आहे. या संदर्भातली आकडेवारी सुद्धा हेच सिद्ध करते. त्यातली काही आकडेवारी मी तुम्हाला मगाशी सांगितली. गेल्या काही दिवसात राजद्रोहाच्या गुन्ह्याचा उपयोग हा केवळ राजकीय हेतू आणि त्याच्याच कारणांसाठी म्हणजे कोणावरती डूख ठेवून जर कारवाई करायची असेल तर त्यासाठी केला जातो अशा पद्धतीचा संशय व्यक्त केला जाऊ शकतो. नॅशनल क्राईम ब्युरो ही केंद्रीय संस्था आहे आणि देशातल्या गुन्ह्यांची ही संस्था नोंद करत असते. त्याचीच आकडेवारी मी तुमच्या समोर ठेवली. त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगितलं की एकूण 326 केसेस दाखल झाल्या होत्या आणि ज्याच्यामध्ये 559 लोकांना अटक करण्यात आली होती आणि फक्त 10 लोकांच्या विरोधात गुन्हे सिद्ध करू शकले. जी व्याख्या आहे राजद्रोहाच्या गुन्ह्याची म्हणजे कोणाविरुद्ध राजद्रोह आपण रजिस्टर करू शकतो, कोणाच्या विरुद्ध सेडिशनचा गुन्हा दाखल होऊ शकतो, FIR होऊ शकतो, या व्याख्येनुसार कोणतीही व्यक्ती सरकारच्या विरोधात काही लिहित असेल, काही बोलत असेल किंवा सरकार विरोधी धोरणांचे समर्थन करत असेल तर तिला जन्मठेप किंवा कारावासाची शिक्षा होऊ शकते, 3 वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे वरिष्ठ वकील
यांनी असं सांगितलेलं जे याचिकाकर्त्यांसाठी काम करतात त्यांची जी माहिती आहे त्याच्यानुसार जेव्हा एखादा गुन्हा दाखल होऊन सुद्धा लोकांची सुटका होते तेव्हा हेच सिद्ध होते की चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे. खोट्या आणि चुकीच्या केसेस तेव्हाच दाखल केल्या जातात जेव्हा तसे करणे कायदेशीरदृष्ट्या सोपं असतं. म्हणजे तुमच्या बाजूने कायदा असेल की एखाद्या कायद्याचा आधार घेऊन तुम्ही कोणाच्या विरुद्ध जर केस रजिस्टर करत असाल आणि तो गुन्हा सिद्ध नाही झाला तर ह्याचा अर्थ असा की त्या कायद्याचा गैरवापर केला जातोय हे सिद्ध होऊ शकतं. भारतामध्ये चुकीच्या किंवा खोटे गुन्हे जे दाखल केले जातात अशा दाखल करणाऱ्या पोलीस किंवा याचिकाकर्ते यांच्या विरोधात कोणत्याही कारवाईची तरतूद नाही. म्हणजे जर एखाद्याने तुमच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला, चुकीची कारवाई केली तर त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध काही कारवाई होऊ शकते का त्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरुद्ध? तर भारतामध्ये अशा पद्धतीच्या कारवाईची कुठलीही तरतूद नाही. त्यामुळे चुकीचे गुन्हे दाखल केले तरी सुद्धा कारवाई होत नाही आणि म्हणून या राजद्रोहाबद्दल काहीतरी केलं पाहिजे असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की भारतात तहसीलदार किंवा पोलीस इन्स्पेक्टर ही अत्यंत प्रभावशाली पद आहेत. ते लोक जे गुन्हे दाखल करतात ते चुकीचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी लोकांना हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट गाठावं लागतं आणि प्रत्येकालाच ते शक्य होतं असं नाही. तिथे जाऊन स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करावं लागतं. भारतात आता लागू असलेला जो काही तथाकथित देशद्रोहाचा राष्ट्रद्रोहाचा जो काही कायदा आहे हा खरं तर इंग्रजांच्या काळापासून आला होता. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी याचा विरोध केला होता कारण त्यांच्या विरुद्ध हा कायदा वापरला जात होता. स्वतंत्र भारतामध्ये या कायद्याची गरजच नाही असं सुद्धा सांगितलं होतं. तरी सुद्धा हा कायदा सरकारच्या हातातील टूल म्हणजे हत्यार म्हणून तसाच ठेवण्यात आला आणि त्याचा वापर सुद्धा वेगवेगळ्या वेळेस सरकारने केलेला आहे. राजद्रोहाच्या कायद्यासंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या बाबतीत एक आकडेवारी समोर आलेली आहे आणि ती आकडेवारी तुम्ही बघितली तर तुम्हाला धक्का बसेल. गेल्या 5 वर्षात अटक झालेल्या लोकांपैकी सगळ्यात जास्त आरोपी हे 18 ते 46 वयोगटातले आहेत. याचा अर्थ असा की तरुण मुलं जी आहेत, तरुण लोक जी आहेत 18 ते 46 वयोगटातली, त्याच लोकांना, कारण ते विरोधात आवाज उठवतात, ते आंदोलनं करतात, याच लोकांना अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झालेले आहेत अशी आकडेवारी पण समोर आलेली आहे. या संदर्भात राज्यसभेमध्ये संजय सिंग जे आम आदमी पार्टीचे खासदार आहेत त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता आत्ताच 17 मार्च 2021ला. केंद्र सरकारने त्याच्यावरती असं उत्तर दिलं होतं, म्हणजे जी लिखित उत्तर दिलं होतं राज्यसभेमध्ये, त्या माहितीनुसार 2015 ते 19 मध्ये राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली 45 वयोगटातील वयापेक्षा खालच्या 445 लोकांना अटक करण्यात आली होती. 2016-17 मध्ये एकूण 5 लोकांना अटक करण्यात आली होती. त्यांचं वय हे 18 पेक्षा कमी होतं. यामागे राजकारण आहे, आता हे पण आपण बघितलं पाहिजे. NCRBची जी आकडेवारी आहे त्याच्यानुसार 2019ची जी आकडेवारी आहे त्याच्यानुसार देशभरात राजद्रोहाचे जेवढे गुन्हे दाखल झाले आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त गुन्हे हे भारतीय जनता पार्टी आणि NDA शासित राज्यांमध्ये दाखल झालेत असं NCRBची आकडेवारी सांगते. म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे 22 केसेस या कर्नाटकमध्ये आहेत. दुसरा क्रमांक आहे आसाममध्ये ज्या ठिकाणी 17 राजद्रोहाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. तिसरा क्रमांक जम्मू काश्मीर आहे, तिथे 11 गुन्हे दाखल झालेले आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये कोणाचं सरकार हे आपण बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे सरकारवर याची कुठेतरी जबाबदारी येते असं वाटण्याची परिस्थिती आहे. 17व्या शतकामध्ये म्हणजे ह्याचा इतिहास आपण जर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की ही जी आकडेवारी आहे ती महत्त्वाची काय. 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये लोकशाही स्थापन झाली. त्यानंतर तिथल्या व्यवस्थेविरुद्ध विरोधकांचा आवाज उमटू लागला, कारण पूर्वी राजा राज्य करायचा त्यावेळेस तर अशा पद्धतीचा आवाज उठवण्याची काही पद्धतच नव्हती. पण लोकशाही आल्यानंतर मात्र विरोधकांचा आवाज उमटू लागला. आता तो आवाज दडपायचा असेल तर कुठचा तरी स्ट्रॉंग कायदा हातात असला पाहिजे, म्हणून इंग्लंडमध्ये देशद्रोहाचा कायदा लागू करण्यात आला. हाच कायदा 1870 मध्ये भारतात आला, कारण भारतामध्ये सुद्धा हळूहळू आवाज उठवायला सुरुवात झाली होती इंग्रजांच्या शासनाच्या विरुद्ध. 1860 मध्ये जेव्हा भारतामध्ये IPC म्हणजे इंडियन पिनल कोड लागू करण्यात आलं तेव्हा राजद्रोहाच्या कायद्याचं कलम होतं 124A जे अजूनही तसंच आहे. म्हणजे त्यावेळेस 124A नव्हतं, त्याचा समावेश 1870 मध्ये ह्याच्यामध्ये करण्यात आला, IPC मध्ये करण्यात आला. स्वातंत्र्यापूर्वी राजद्रोहाच्या कायद्याचा वापर हा प्रामुख्याने स्वातंत्र्यता संग्राम म्हणजे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना दडपण्यासाठी केला जायचा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, महात्मा गांधींपासून भगतसिंगांपर्यंत सगळ्यांवर जी काही कारवाई आतापर्यंत झाली होती ती 124A या कलमाअंतर्गतच झाली होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान लागू झालं,
पण या कायद्याचं कलम मात्र तसंच राहिलेलं आहे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ज्या इंग्लंडकडनं आपण तो कायदा घेतला त्या इंग्लंडच्या राज्यघटनेतनं हा कायदा म्हणजे त्याच्यातनं हा भारताच्या राज्यघटनेत आला. त्या इंग्लंडच्या राज्यघटनेतनं देशद्रोहाचा कायदा 2009 मध्येच काढून टाकलेला आहे. पण भारतात मात्र हा कायदा अजूनही लागू आहे. त्यामुळे आता विचार करण्याची गरज आहे की हा कायदा जो इंग्लंडमधनं घेतला, इंग्लंडमधनं काढून टाकला आणि आता भारतात तरी तो ठेवण्याची गरज आहे का, हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. या व्हिडिओवरती तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मुंबई तक तुम्ही यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकन दाबून सबस्क्राईब करा, फेसबुकवर फॉलो करा आणि सविस्तर विश्लेषण वाचण्यासाठी mumbaitak.in सुद्धा लॉग इन करू शकता. बघत राहा मुंबई तक. लॉग इन करा मुंबईतक.in वर.